C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची 12 वर्षांनंतर विविध आरोप करून बदनामी करण्याचा खटाटोप त्यांना भविष्यामध्ये पंतप्रधान पदाची संधी मिळू नये यासाठी हेतुपुरस्पर केला जात आहे असा आरोप गडकरींच्या कार्यावरती विकासाचा राजमार्ग या हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही पुस्तक लिहिलेले लेखक अशोकराव टावरे यांनी केला। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गामुळे आज प्रवास सुखकर झालेला आहे। 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी द्रुतगती मार्गाची संकल्पना मांडली तेव्हा शासन एवढा खर्च करू शकत नसल्याचे पुढे आले। गडकरींनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून 1585 कोटी रुपयांचे बॉन्ड उभारून 1600 कोटी रुपयांमध्ये महामार्गाची निर्मिती केली। खाजगी सहभागामधनं रस्ते विकास भारतातच नाही तर जगभरामध्ये केला जातोय। BOT म्हणजेच बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वाद्वारे रस्ते निर्मिती करत असताना टोल अपरिहार्य झाला आहे, परंतु रस्ते विकासासाठी त्याशिवाय पर्याय नाही। आज भारतामध्ये रस्ते निर्मितीचं जाळं केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी किती मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे याची सर्वांना प्रचिती आली आहे। 2013 मध्ये गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना दुसरी टर्म मिळू नये म्हणून त्यांच्यावरती आरोप करण्यात आले। काँग्रेसचे सरकार राज्यामध्ये आणि केंद्रात होते। अनेक यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली। आता गेली 11 वर्ष केंद्रामध्ये एक सक्षम मंत्री म्हणून नावलौकिक मिळवलेला असताना त्यांच्यावरती आरोप करण्याचा खटाटोप करण्यामागे असणारा हेतू हा यदाकदाचित भविष्यामध्ये त्यांना मिळू शकणारे पंतप्रधान पद हे आहे असे टावरे यांनी म्हटलंय। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेली असताना महाराष्ट्राची व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबावरती आर्थिक आरोप करत असताना यंत्रणा आणि न्यायालय या माध्यमामधनं त्यांची सत्यता पुढे आली पाहिजे। फक्त आरोपांची राळ उडवून भारतामध्ये रस्ते विकासात क्रांती घडवलेल्या नेत्यांची बदनामी करणं चुकीचं आहे असे अशोकराव टावरे यांनी म्हटलंय। मी अशोकराव टावरे, मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। तसेच केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेबांच्या कार्यावर आधारित माझी विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही 2 पुस्तके प्रकाशित आहेत। गडकरी साहेबांच्या कार्याचा मला जवळून अभ्यास आहे। काल विविध चॅनेलवर मुलाखतीमध्ये गडकरी साहेबांवर आरोपांची राळ उडवण्यात आली, त्याबाबत मला थोडंसं बोलावंसं वाटतं। आज आपण पाहतो की देशभरात रस्ते विकास होत असताना टोल ही बाब अपरिहार्य कशी झाली आहे याचा प्रथम मी थोडासा खुलासा करतो। 1995 साली जेव्हा भाजप सेना युतीचे सरकार राज्यात आले तेव्हा गडकरी साहेबांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची संकल्पना मांडली असता शासनाकडे एवढा मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने ती बाब अडचणीची ठरली होती, परंतु गडकरी साहेबांनी न डगमगता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली आणि 1585 कोटी रुपयाचे बॉन्ड त्यांनी उभारले आणि त्यातून 1600 कोटी रुपयात त्यांनी तो रस्ता अतिशय कमी किमतीमध्ये निर्माण केला। आणि आज आपण पाहतो 30 वर्षानंतर मुंबई पुणे प्रवासाची जी सुखकरता जी आहे ती आपण एक्सप्रेस हायवेमुळे अनुभवू शकलो आणि देशातला हा पहिला द्रुतगती महामार्ग होता, तो गडकरी साहेबांनी निर्माण केला। आज मुंबईमध्ये जे उड्डाणपूल उभारले त्यामुळे आपण पाहतो की वाहतूक जी आहे ती जिकिरीची जी होत होती ती थोडी तरी सुखकर बनली। आणि आज 11 वर्ष देशामध्ये रस्ते विकास महामार्ग मंत्री म्हणून त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते अलौकिक आहे। आज आपण पाहतो की BOT तत्वावर रस्ते बांधले जात आहेत। बांधा वापरा व हस्तांतरण करा या माध्यमातून खाजगी लोकसहभागातून आर्थिक सहभागातून रस्ते निर्मिती केली जात आहे आणि त्यामुळे टोल हा आकारला जात आहे। आपल्या भारतातच नाही तर विकसित देशामध्ये सुद्धा टोलची संकल्पना अंमलात आणलेली आहे आणि त्यामुळे त्याबाबत गडकरी साहेबांवर वैयक्तिक टीका करणं खूपच हास्यास्पद आहे असं मला वाटतं। आज आपण पाहतो 12 वर्षापूर्वी जेव्हा गडकरी साहेबांवर बदनामीकारक वक्तव्य केली गेली त्यावेळी गडकरी साहेब हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, केंद्रात व राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, परंतु त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये याची खातरजमा केली गेली आणि त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आणि त्यातून त्यांना दुसरं अध्यक्षपद मिळालं नाही। आणि आज 12 वर्षानंतर गडकरी साहेबांवर टीका करण्यामागचा हेतू जो आहे तो स्पष्ट होत आहे की यदा कदाचित भविष्यात त्यांना जे मिळणारे पंतप्रधान पद आहे ते मिळू नये
यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियावर आरोप केले जात असताना, आर्थिक आरोप केले जात असताना त्याबाबत काही जर पुरावे असतील तर सक्षम यंत्रणा न्यायालयाकडे दिले पाहिजेत आणि त्याची सत्यता समोर आणली पाहिजे. अन्यथा एवढ्या उंचीच्या ह्या नेत्यावर, ज्याने देशाच्या रस्ते विकास क्षेत्रात क्रांती घडवलेली आहे, आणि अशा ह्या महान नेत्यावर जर तुम्ही बदनामीकारक जर टीका करत असाल आणि त्यातून त्यांची जर बदनामी होत असेल तर हे खरंच खूप चुकीचं आहे असं माझ्यासारख्या लेखकाला वाटतं. सुनील पिंगळे, सी24 तास, शिक्रापूर. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.